त्या ठिकाणी संपली। पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती, काही त्या संदर्भातल्या KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी, काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या। ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली KYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत KYC साठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती। पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता, त्यात काही चुकीचे KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवतो। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज अडकीने झालेला आहे। बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये अडकीने जमा झाले आहेत। आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे आणि महत्त्वाची खुशखबर म्हणजेच बहिणींनो, आता लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार आहे, कारण थेट तुम्हाला 1500 रुपये नव्हे तर थेट तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहे। थेट तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये मिळणार आहे। आता कोणकोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे, कधी जमा होणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, लवकरात लवकर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट मिस होणार नाहीये, तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता थेट 6000 रुपये जमा होणार आहे। आता कोणाला मिळणार आहे हे समजून घ्या। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामधील एक प्रचंड लोकप्रिय योजना ठरलेली आहे, कारण बहिणींनो, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो। बहिणींनो, तुम्हाला मिळतो की नाही कमेंट करून सांगा बरं। प्रत्येक बहिणींनी सांगा बरं की तुम्हाला पैसे येतात की नाही। जर का तुम्हाला आता मागचा जो हप्ता होता तो फेब्रुवारी महिन्याचा होता, जर का तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले असतील तर कमेंट करून सांगा की सर मला फेब्रुवारीचे पैसे आलेले आहेत। आणि जर का बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे आले नसतील तर कमेंट करून सांगा की सर मला फेब्रुवारीचे पैसे आलेले नाही आहे। कारण बहिणींनो, ज्या बहिणींना 1500 रुपये आता अडकीने आलेले आहेत, तर बघा बहिणींनो, प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगायचं की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आलाय की नाही। जर का आला असेल तर लिहून पाठवा की सर मला फेब्रुवारीचे पैसे आलेले। जर का तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे आले नसतील तर लिहून पाठवा की सर मला आले नाहीये। कारण ज्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे आलेले त्यांना आता लगेच अडकीने पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार आहे, म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे। आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये त्या बहिणींना डबल फायदा होणार आहे, कारण एकाच वेळेस त्यांच्या खात्यावर 3000 किंवा 4500 रुपये जमा होणार आहे। आता कसे मिळणार आहे समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। पण प्रत्येकाने कमेंट करून सांगा की तुम्हाला आला होता की नाही फेब्रुवारीचा हप्ता। आला असेल तर आला लिहून पाठवा आणि आला नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे। आता बघा, या योजनेमध्ये किंवा या निकषामध्ये न बसतानाही अनेक महिलांनी या योजनेचा अडकीने लाभ घेतलेला होता, म्हणजेच अनेक ज्या बहिणी होत्या त्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला होता। तरी त्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या तरी सुद्धा त्या बहिणींनी योजनेचा फॉर्म भरला होता। बहुतेक बहिणी सरकारी नोकरीला होत्या तरी सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे। तर अशा बहिणींना सरकारने अडकीने अपात्र केलं, त्यांचा लाभ बंद केलेला आहे। आता बघा, त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांना KYC अनिवार्य केलेली होती, म्हणजेच आता एक नियम काढला सरकारने की प्रत्येक बहिणीला KYC करायची आहे, तर त्यानुसार प्रत्येक बहिणींनी KYC केली।
बहुतेक बहिणी KYC करायचे राहून गेल्या होत्या तर त्यांना अपात्र केलं गेलं होतं आणि ज्या बहिणींनी KYC चुकीची केली होती तर त्या बहिणींना त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी मुदत वाढवून दिलेली होती. आता बघा एक महत्त्वाची अपडेट पुन्हा एकदा तुम्हाला द्यायची. ती अपडेट अशी आहे की बघा या KYCची जी अंतिम मुदत होती ती 31 डिसेंबर 2025 होती. मात्र काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक ज्या बहिणी होत्या त्या अपात्र झालेल्या होत्या, म्हणजेच त्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर अशा महिलांना KYC दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून दिलेली होती आणि ती मुदत वाढवून दिलेली होती. बघा KYC दुरुस्तीची जी मुदत होती 31 मार्च 2026 ठेवण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर सरकारने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयानुसार आता 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC दुरुस्ती करता येणार आहे. तर बघा बहिणींनो, ज्या बहिणींनी KYC मध्ये चुका केलेल्या होत्या तर त्यांना मुदत वाढवून दिली गेली होती 31 मार्च 2026 पर्यंत. तरी सुद्धा बहुतेक बहिणींनी KYC केले नव्हते. मग त्या बहिणींना पुन्हा एकदा मुदत दिलेली वाढून आणि ती शेवटची मुदत आहे 30 एप्रिल 2026, म्हणजेच या महिन्याची 30 तारीख लक्षात घ्या. या 30 तारखेपर्यंत तुम्हाला KYC करून घ्यायची. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींची KYC झाली आहे. ज्यांची झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी झाली आहे आणि ज्यांची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी झालेली नाही आहे. आता बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर KYC वर तुम्हाला अपडेट दिली. आता महत्त्वाची अपडेट आहे 6,000 रुपये आणि बहुतेक बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहे. आता बघा ज्या बहिणींनी KYC केलेली आहे तर KYC करताना त्यांनी चुकीचा पर्याय निवडला तर म्हणून त्यांचे लाभ बंद झालेले होते. आता त्यांनी चुकीचा पर्याय जो निवडला होता तो दुरुस्त केला आहे, म्हणजेच त्या बहिणींना आता या ठिकाणी पात्र होणार आहेत. म्हणजे ज्या बहिणी निकषामध्ये बसतील त्या बहिणी आता पात्र होतील. तर त्या बहिणींना एकाच वेळेस लाभ मिळणार आहे, म्हणजेच टोटल 6,000 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे. ज्या बहिणी आता KYC करून पात्र होतील त्या बहिणींना एकाच वेळेस 6,000 रुपये मिळणार आहे, म्हणजेच त्यांचे मागचे जे रखडलेले हप्ते तेही त्यांना जमा होणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींनी कमेंट करून सांगितलं असेल की सर मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये, त्यांनी सांगा बरं की सर मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये. त्या बहिणींना टोटल 3,000 मिळणार आहे. कसे मिळणार आहे समजून घ्या. आता बघा ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये त्यांना 3,000 किंवा 4,500 मिळणार आहे. कसे तर बघा फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळणार आहे. दुसरी गोष्ट त्यांचे मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहे आणि आता हा एप्रिल महिना सुरू आहे तर एप्रिलचे सुद्धा या ठिकाणी 1,500 त्यांना मिळणार आहे. म्हणजेच टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 4,500 रुपये त्यांना एकाच वेळेस जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला होता त्यांनी कमेंट करून सांगायचं की सर मला हप्ता आलेला होता, त्यांना आता ठिकाणी 1,500 रुपये जमा होणार आहे. हे 1,500 रुपये असतील त्यांचे कोणते तर मार्च महिन्याचे असणार आहे. आणि जर का सरकारने ठरवलं तर एकाच वेळेस त्या बहिणींना सुद्धा 3,000 मिळतील, म्हणजेच एप्रिलचा सुद्धा हप्ता त्यामध्ये ॲड होऊन येणार आहे. एकाच वेळेस तुम्हाला सुद्धा 3,000 रुपये मिळू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं 3,000 आले पाहिजे की 1,500 आले पाहिजे कमेंट करून सांगायचं आहे. आणि बहिणींनो हे जे पैसे तुम्हाला जर बघितलं तर पुढील 8 दिवसामध्ये कधी जमा होणार आहेत, म्हणजेच पुढील 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर हे पैसे ठिकाणी येणार आहे आणि त्यासाठी सरकारने हालचाली सुद्धा सुरू केलेल्या आहेत. अगदी उद्यापासून तुमच्या खात्यावर कधी हे पैसे जमा होऊ शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.